जो डिसिजन आहे तो प्रशासकीय कार्यकाळात घेतलेला गेलेला आहे. आता थोड्याच दिवसात त्यांच्या स्पर्धा आहेत आणि त्यांनी कामही बऱ्यापैकी केलेलं आहे. आता ग्राउंडचा राहिला प्रश्न ग्राउंडचा, तर आदरणीय सभागृह सागरजी नाईक साहेब हे महापौर असताना त्यांनी खूप मेहनतीने म्हणजे खूप स्ट्रगल करून नेहरू ग्रामस्थांच्या सोबत किंवा आजूबाजूचे जे क्रीडाप्रेमी आहेत त्यांच्यासोबत स्ट्रगल करून तो ग्राउंड मिळवलेला आहे आणि त्यांच्या भावनांचा मान ठेवून त्या ग्राउंडचं नाव पण आराध्य देव बामण देव झोटिंग देव असं केलेलं आहे. आणि एखादी वस्तू जर आपण मिळवतोय खूप स्ट्रगल करून, तर ती सहजासहजी जे आपण हातातून जाऊ देत नाही. स्थानिक ग्रामस्थांना कल्पना नव्हती ह्या गोष्टीची, पण सन्माननीय सभापती क्रीडा समिती गिरीशजी म्हात्रे आणि स्थानिक नगरसेवक नेरुळवाशी त्यांनी ऑलरेडी ह्या गोष्टीसाठी ठराव टाकलेला आहे की ते ग्राउंडचं पुनर्निर्मिती करण्यात यावी. आता ज्या परिस्थितीत ते ग्राउंड आहे तर तिथं सगळीकडे मोठमोठाले दगड किंवा व्यवस्थितपणा नाही आहे. आता झालेल्या मीटिंगमध्ये सर्वानुमते असं ठरवलेलं आहे की जसं हे 20 तारखेच्या मीटिंगमध्ये तो ठराव येईल, तो ठराव मंजूर करून लगेच कायम करण्यात येणार आहे आणि लगेच तांत्रिकदृष्ट्या त्या ग्राउंडच्या कामासाठी सुरुवात 15 दिवसांनी होणार आहे. तिथं हिरवळयुक्त म्हणजे नवयुगेतलं सर्वात उत्कृष्ट ग्राउंड करण्याचं एक स्वप्न तिथं बघितलेलं आहे. तिथं हिरवळयुक्त ग्राउंड असेल, जिथं स्प्रिंकलरची व्यवस्था केली असेल पाण्यासाठी, इवन ड्रेनेजची व्यवस्था आहे, बसायला सिटिंग अरेंजमेंट म्हणून चारी बाजूला बाकडे असतील. अशा पद्धतीने नवयुगेतलं सर्वात उत्कृष्ट बोललं जाईल असं ग्राउंड तिथं करण्याचं धोरण ठेवलं. तो ट्रॅक आपण माती टाकून फिलिंग करून पूर्ण त्या ग्राउंडची लेवल त्या मातीच्या फिलिंग एवढी घेणार आहोत आणि मग त्याच्यावर आपण हिरवळ म्हणजे आर्टिफिशियल ग्रास किंवा टर्फ न टाकता हिरवळयुक्त ग्राउंड बनवणार आहोत.